लोकसभा निवडणुकांसाठी राज्यामध्ये भाजपचा मेगा प्लॅन ठरलाय। प्रत्येक मतदारसंघामध्ये 51% मतं हे लक्ष्य ठरवण्यात आले। मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये बूथवर जोर देणार असल्याचं स्पष्ट झालं। त्यासोबत कोणत्या गोष्टींवरती जोर असेल हेही बघूयात। लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये मिळवलेला विजय, राम मंदिर प्रतिष्ठापनेची लाट, अशा सगळ्या पूरक वातावरणात महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचा संकल्प भाजपनं सोडलाय। विजयाचा आत्मविश्वास असला तरी प्रत्यक्ष विजयासाठी भवियासमोर पुढचे काही महिने भाजपला काम करावं लागणार आहे। मित्रपक्षांच्या जागाही निवडून आणण्याचं आव्हान भाजपसमोर असेल। त्यामुळेच भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत खलबतांनंतर लोकसभेचा मेगा प्लॅन तयार केलाय। राज्यात भाजप लोकसभा निवडणूक समिती स्थापन करणार, 3 ते 4 लोकसभा मतदारसंघाचा क्लस्टर तयार करणार, प्रमुख पदाधिकाऱ्यांची क्लस्टर प्रभारी म्हणून नियुक्ती करणार, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बाहेरून लोकसभा प्रभारी आणि मतदारसंघातील संयोजक, बूथची 3 भागात विभागणी, योग्य विश्लेषण करून 2019 मध्ये पिछाडीवर राहिलेल्या बूथवर विशेष लक्ष, राज्य आणि जिल्हा पातळीवर असलेल्या टीमनं सरपंचांपर्यंत संपर्क करणं, जिल्हा कार्यकर्त्यांनी समाजातील वेगवेगळ्या वर्गातील लोकांना पक्षाशी जोडणं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमुख नेते 150 दिवस लोकसभा मतदारसंघात दौरे करणार, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे आणि सभा तसंच बैठका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मोठे नेते राज्यभरात यात्रा आणि प्रवास करणार, भाजप युवा मोर्चा, महिला मोर्चा, एसटी मोर्चा, किसान मोर्चावर विशेष जबाबदारी, मायक्रो ओबीसींपर्यंत योजना आणि पक्ष पोहोचवण्याची जबाबदारी ओबीसी मोर्चाकडे, मुस्लिमांपर्यंत संपर्क करण्याची अल्पसंख्याक मोर्चाकडे जबाबदारी, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर प्रत्येक मतदारसंघातून 2000 ते 5000 जणांना अयोध्येत नेण्यात येणार, प्रत्येक मतदारसंघात रिव्हर्स टाइम टेबल, 30 जानेवारीपर्यंत संपर्क कार्यालय, सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर पक्षाचा प्रचार, प्रत्येक विभागात मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या बैठका, राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात थेट जमिनीवरचं नियोजन करण्यात आलंय। प्रत्येक मतदारसंघात 51% मतं हे लक्ष्य ठरवण्यात आलंय। लोकसभांचे आमचे सर्व संयोजक हे महाराष्ट्रातील सर्व 48 जागा आणि त्यावर करायचे करणीय कामं दिल्ली केंद्रातून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीच्या टप्प्याचे असलेले एक एक पडाव हे सर्वांनी मिळून कसे संघटितरित्या पूर्ण करावे आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाला थेट सुरुवात, या पद्धतीचा सगळ्या आयोजनाचा भाग आहे। 2014 सालापासून निवडणूक जिंकण्याचं तंत्र भाजपनं आत्मसात केल्याचं मानलं जात आहे। प्रत्येक निवडणुकीत अजस्त्र प्रचार यंत्रणा, कोणत्याही निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म नियोजन, बूथनिहाय जबाबदाऱ्या, प्रत्येक घराघरात संपर्क, वॉर रूम, कॉल सेंटर, सर्वेच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा, सरकारच्या योजना, राम मंदिरासारखे मुद्दे थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेत्यांकडनं जोरदार प्रचार, मोदी आणि शहांपासून मोठे आणि छोटे सर्व नेते थेट मैदानात। भाजप या तंत्रामुळेच 2014 पासून अनेक निवडणुकांमध्ये अजिंक्य राहिला आहे। मध्य भारतासह ईशान्य भारतातही भाजपनं संघटनात्मक बांधणी करतानाच अनेक ठिकाणी सत्तेत पाय रोवलेत। इतकंच काय तर पश्चिम बंगालसह दक्षिण भारतातही भाजपनं संघटनात्मक दृष्टीनं आता पाय पसरायला सुरुवात केली। दुसरीकडे 30 एप्रिलच्या आधी देशात लोकसभा निवडणुका होतील अशी शक्यता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे। कोणी कितीही प्रयत्न केले तरी इंडिया आघाडीमध्ये सगळे एकत्र आले आहेत।
देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, यासाठी प्रयत्नशील राहू असं उद्धव ठाकरे म्हणालेत. एनसीपी बरोबरचा जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे. देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आलेत. मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाराष्ट्रात होणारी 2024ची लोकसभा निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे. उत्तर प्रदेशनंतर देशात सर्वाधिक लोकसभेच्या जागा असणाऱ्या महाराष्ट्राकडे भाजप आणि इंडिया आघाडीचं लक्ष असेल. राज्यात मोदींची गॅरंटी महायुतीच्या कामांना मतदार पसंती देणार की काँग्रेस, पवार आणि ठाकरेंना सहानुभूतीची लाट टारणार हे पाहावं लागेल. विक्रांत शिंदेसह ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.